स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात ठाण्यात मनसेचं आंदोलन। स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली आहे। स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना भरमसाठ वीज बिले येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात मनसेकडे आल्याचा दावा करत वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकार, महावितरण आणि स्मार्ट मीटर धोरणावर जोरदार टीका केली। वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत स्मार्ट मीटरच्या सक्तीचा निषेध केला। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिल दुप्पट तिप्पट आल्याचा अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्याचा दावा मनसेनं केलाय। त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी अविनाश जाधव यांनी सरकारवर टीका करत स्मार्ट मीटरचा फायदा सामान्य जनतेला नाही तर खासगी वीज कंपन्या आणि उद्योगपतींना होत असल्याचं सांगितलं। 10,000 रुपये पगार असलेल्या कुटुंबाला 10-12 हजार रुपयांचं वीज बिल येत असेल तर त्यांनी जगायचं कसं असा सवालही त्यांनी उपस्थित केला। राज्यभरातून लाखो नागरिकांनी स्मार्ट मीटर विरोधात तक्रारी केल्या असून नागरिकांच्या इच्छेविरोधात स्मार्ट मीटर बसवण्याची जबरदस्ती थांबवावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही जाधव यांनी दिलाय। तसंच स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अधिकारी नागरिकांवर दबाव आणत असल्याचा आरोप करत नियमानुसार ज्यांना स्मार्ट मीटर हवे आहेत त्यांनाच ते बसवावेत, सक्ती करू नये अशीही त्यांनी मागणी केली। तुम्ही जर अख्ख्या महाराष्ट्रात फिराल तर शेतकरी असतील, व्यापारी असतील, सगळ्यांचं मत असं आहे, माझं स्वतःचं देखील, पण या महिन्यात मला देखील लाईटचं बिल डबल आलेलं आहे। जर कुठल्याही घरात गेलात आणि स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर झालं काय, तर ज्याला 2,000 रुपये बिल येत होता त्याला 4,000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 5,000 रुपये बिल येत होतं त्याला 10,000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 10,000 रुपये बिल यायचं ज्या व्यापाऱ्याला त्याला 20,000 रुपये बिल यायला लागलं। मला कळलं नाही की स्मार्ट मीटरचा अर्थ काय। स्मार्ट म्हणजे काय, तर आमचा फायदा झाला पाहिजे ना, काहीतरी नवीन घेऊन आला, त्या टेक्नॉलॉजीचा लोकांना उपयोग झाला। इथे सरकारला उपयोग होतोय, सरकारच्या नावावर व्यापाऱ्यांना उपयोग होतोय, अदानीला उपयोग होतोय, इतर वीज कंपन्यांना याचा सगळ्याचा उपयोग होतोय, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला याचं नुकसान होतंय। ज्या माणसाला पगार 10,000 रुपये त्याला लाईटचं बिल या महिन्यात 10,000 रुपये आलेलं आहे। तर मला असं वाटतं की स्मार्ट मीटरला ज्यावेळेला आम्ही विरोध करत होतो यासाठीच करत होतो की एक दिवस हा स्मार्ट मीटर हा लोकांना त्रास देणारा होणार आहे। मला असं वाटतं की या स्मार्ट मीटरमुळे जवळजवळ 3 लाख लोकांनी या सगळ्याच्या विरोधात कंप्लेंट केल्यात आणि ते मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात देखील सांगितलं। जर 3 लाख लोक एखाद्या गोष्टीला तक्रार करत असतील तर काहीतरी चुकीचं घडतंय। मागच्या 15 दिवसापासून रस्त्याने जाताना अनेक लोक आम्हाला सांगत होते, अहो त्या स्मार्ट मीटरचं काहीतरी करा। सो आम्ही आज स्मार्ट मीटर या विरोधात आंदोलन करायला इथे आलेलो आहोत। जर तुम्ही लोकांचं बिल बघाल, आता हे जे कोणी आलेत आमच्या इथे, त्याला 12,000 रुपये बिल आले, 2,500 रुपये बिल यायचं, आज डायरेक्ट 12,000 रुपये बिल आले। चाळीतल्या माणसाला जर 12,000 रुपये घराचं बिल येणार असेल, त्यांनी जगायचं कसं, बाकी खायचं काय, लाईट की वीज? तो या सगळ्याचा विरोध करायला आज आम्ही इथे आलेलो आहे। जर हे सगळं बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून तीव्र आंदोलन करेल। शेवटी हा डायरेक्ट लोकांचा प्रश्न आहे। ज्यांना 10,000 रुपये बिल आहे, ज्यांना 10,000 रुपये पगार आहे, त्यांना जाऊन विचारा की ते घरी जेवणार आहेत, मुलांची फी भरणार आहेत की लाईटचं बिल भरणार आहेत, की लाईटचं बिल भरण्यासाठी याच्या पुढे लोकांनी काम करायचंय की ओव्हर टाइम करायचं याच्या पुढे जाऊन, की लाईटचं बिल आम्हाला भरावं लागेल। बरं, तुम्ही तिथे थांबता का नाही? 1 महिन्याचं लाईटचं बिल भरलं नाही तर डायरेक्ट जाऊन घरामध्ये लाईट कट करताय।